नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार, शेवटपर्यंत बघा. मी या व्हिडिओच्या थंबनेलला टायटल पण दिलंय, शिक्षक भरती धोक्यात. आता मी हे शब्द का वापरले तर या शब्दाच्या साठी समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ व्यवस्थितपणे शेवटपर्यंत समजून घेणं गरजेचं आहे. मध्येच तुम्ही जर काही बघितलं आणि मधूनच काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर समजणार नाही. सो सुरुवातीपासून बघा नेमकं काय गडबड गोंधळ आहे. चला बघूया आपण. सुरुवातीला मी तुम्हाला हे सगळे मुद्दे टाकले बघा, हे मुद्दे एकदा वाचून घ्या. ह्या मुद्द्यांच्या आधारेच मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सगळं डिटेल्स मध्ये सांगणार आहे. ओके, सो हे मुद्दे वाचून घ्या. याच्यावर सांगतो की धोक्यात का आहे, धोक्यात इन द सेन्स काय होऊ शकतं, कसं होऊ शकतं, सरकार का थांबलेलं आहे, शिक्षण विभाग अजून का थांबलेला आहे, एक्सटेंड का होत चाललेला आहे, 2022च्या विद्यार्थ्यांची मागणी काय, कोर्टाचं म्हणणं काय, मंत्रिमंडळाचं म्हणणं काय, हे सगळं जर तुम्ही पूर्ण व्यवस्थित मुद्दे जर लक्षात घेतले तुमच्या, मला लक्षात येईल की काहीतरी गडबड गोंधळ होणार आहे आणि शिक्षक भरती धोक्यात येण्याचे संकेत आहेत. बघूया आपण काय नेमके. बघा, तिकडे जाण्यापूर्वी प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे शिक्षक भरतीची. आता पवित्र पोर्टलला जाहिराती येत आहे, 15 जून पर्यंत जाहिराती येतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम चालू होतील. त्यासाठी मेंटरशिपची बॅच आपण चालू केलेली आहे. प्राधान्यक्रमापासून नियुक्तीपर्यंत पूर्ण गोष्टीची माहिती आम्ही तुम्हाला या बॅच मध्ये देणार आहोत. त्यानंतर सीटीटीची बॅच पण चालू आहे. तुमच्यापैकी जे माहितीत विद्यार्थी असेल, ग्रुप असेल, त्यांना नक्की कळवा की बॅच इग्नाइटची चालू झालेली आहे. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. कालच पुढारी न्यूज पेपरने एक बातमी दिली बघा, 2 महिने उलटले, सुधारित याद्यांचा पत्ता नाही. शिक्षक भरतीतील उमेदवारांचा संताप, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दुर्लक्ष. आता यामध्ये एक महत्वाचा पॉईंट बघा, ही 1 जून 2026 ची न्यूज आहे. यामधले पॉईंट बघा काय. 2022चे विद्यार्थी जे शिक्षक भरतीमध्ये त्यांनी कोर्टामध्ये केस टाकली. केसने शिक्षकांच्या बाजूने म्हणजेच विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय दिला. 55-60% निकष हा पूर्व परीक्षा म्हणजे टीईटी आणि सीडी पात्रतामध्ये जे 55-60% निकष ते सोडून पात्रता आहे ती परीक्षा फक्त असं समजून तुम्ही टेट मध्ये असं कॅटेगरीच्या उमेदवारांना ह्या जागा नाही आणि ओपनच्या उमेदवारांना ह्या जागा मिळणार असं काही करू शकत नाही. पण त्यावेळेस आयुक्त माननीय सूरज मांढरे साहेब होते, त्यांनी ज्या पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली ती चुकीचं असं कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे सुधारित याद्या तयार करा असं सुप्रीम कोर्टाने 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. पण त्याच्यावर अजूनही शिक्षण विभागाने काही केलं नाही. आता काय केलं नाही ते पण मी तुम्हाला सांगतो. आता 2025च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे मुद्दे या न्यूज मध्ये काय सांगितले ते पण लक्षात घ्या. याच्यापूर्वी पण मी व्हिडिओमध्ये सांगितले. तर बघा, शिक्षक भरती 2022 मध्ये असलेल्या उमेदवारांच्या मते हा निर्णय केवळ शिक्षक भरती पुरता मर्यादित नसून गुणवत्तेला न्याय देणारा आणि संविधानाने दिलेल्या समान संधीच्या अधिकाराचे संरक्षण करणारा महत्वपूर्ण निर्णय आहे. आता पुढचं बघा, गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गात स्थान मिळवण्याचा अधिकार असतानाही अनेक मागासवर्गीय उमेदवारांना त्यांचा लाभ मिळाला नाही. हीच बाब सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित करत सुधारित याद्या तयार करण्याचे आदेश दिले होते. मात्र आदेशानंतरही अंमलबजावणी होत नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. विशेष म्हणजे शासनाने कायदेशीर व पारदर्शक प्रक्रिया राबवून तातडीने निर्णय घेणे अपेक्षित असताना होणारा विलंब संशय निर्माण करणार असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. म्हणजे आता झालं का, थोडक्यात मी तुम्हाला परत पाठीमागे घेऊन जातो. 2022ला काय घडलं होतं तर 2022ला एक उदाहरण देऊन तुम्हाला समजून सांगतो, म्हणजे मला काय म्हणायचं तुम्हाला लवकर समजेल. काहींना माहिती असेल, काहींना माहिती नसेल. 2022ला उदाहरणार्थ ए नावाचा हा विद्यार्थी आहे, की मी याला म्हणतो ओबीसीचा हा कॅन्डिडेट आहे, ओबीसीचा विद्यार्थी आहे. याला टीईटीला असं म्हणूया आपण, पेपर 1ला मार्क पडले होते 82. म्हणजे हा काय झाला, पात्र झाला. पण कशातून पास झाला, हा पात्र झाला कॅटेगरी मधून. याला पेपर 1ला ओपन मधून जर पात्र व्हायचं असेल त्याला किती मार्क पाहिजे होते, 90 किंवा 90+ पाहिजे होते. पण त्याला 82 मार्क मिळाले, 90 मिळाले नाही. मग जेव्हा त्यांनी टेटची एक्झाम दिली, टेटमध्ये त्याला स्कोअर फॉर एक्झाम्पल 132 मार्क मिळाले. 132च्या आधारे याचा विचार टेटच्या माध्यमातून हा ओबीसीचा विद्यार्थी आहे. जनरल रूल आपल्याला काय सांगतो की कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा विचार स्पर्धेमध्ये ओपनच्या जागा पण आणि कॅटेगरीच्या जागासाठी पण होतो. पण झालं काय, यांनी टीईटी ही क्वालिफाईड झाला फक्त कॅटेगरी मधून, म्हणून याला कॅटेगरीच्या जागा मिळतील असं 2022च्या वेळेस निकष लावण्यात आले होते. आता हा जनरलचा विद्यार्थी पकडला म्हणून हे झालं. जनरल ओबीसी होता, ओबीसी जनरलच्या जागा मिळाल्या. पण याचा विचार मी जर असा केला, दुसरा विद्यार्थी घेतला ओबीसी फिमेल जर मी इथे घेतलं, बघा किती बदल होतो बघा.
ओबीसी फिमेल जर मी इथे घेतला तर याचा विचार जर 82 मार्क पडले असतील तर ह्या उमेदवाराचा विचार कुठे झाला असता, सेम सपोज 132 मार्क आहे, याचा विचार जनरली कुठे व्हायला पाहिजे, याचा विचार जनरली व्हायला पाहिजे बघा टेट मधून, बघा टेट मधून कुठे कुठे व्हायला पाहिजे, एक पहिले म्हणजे ओपन मधून फिमेल, त्यानंतर कॅटेगरी मधून फिमेल, ओपन मधून जनरल, कॅटेगरी मधून जनरल व्हायला पाहिजे. पण इथे कॅटेगरी मधून पास असल्यामुळे याचा ह्या महिलेचा विचार फक्त कुठे झाला, कॅटेगरी फिमेल आणि कॅटेगरी जनरल दोनच जागांसाठी झाला. ह्या 4 जागांसाठी व्हायला पाहिजे तो झाला नाही, ह्या 2 जागांसाठी झाला. इथे विचार त्याचा ओपन मध्ये ओपन जनरल आणि ओबीसी जनरल असा व्हायला पाहिजे होता, पण या ठिकाणी हा झाला नाही, हा फक्त कॅटेगरी मधूनच विचार झाला. मग हा कोर्टाने निर्णय दिला की हा यांच्यावर अन्याय झाला, या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं. तुम्ही टीईटी किंवा सीडी ही परीक्षा तुमची काय पात्रता परीक्षा आहे, ही चांगली परीक्षा नाहीये, सो इथे तो निकष लावता येत नाही असं म्हणणं कोर्टाचं होतं. एमपीएससी मध्ये मात्र ज्या पद्धतीने आता भरती प्रक्रिया राबवली, पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा जशी होती, पूर्व परीक्षा चांगली परीक्षा असल्यामुळे तिथे तो निकष लावला जातो एमपीएससी मध्ये, किंवा पूर्व आणि मुख्य परीक्षा ज्या होतात चालणी परीक्षा होतात त्यामध्ये. इथे मात्र ही पात्रता परीक्षा असा निकष लावता येत नाही असं कोर्टाचं म्हणणं होतं. आता तुमच्या लक्षात आलं असेल 2022 चे विद्यार्थी काय सांगतात, 2025 च्या विद्यार्थ्यांसाठी पण महत्वाचं काय आहे, तुमच्या लक्षात आलं असं मला कमेंटमध्ये टाका. आता हा मुद्दा बघा, अंमलबजावणी नेमकी कधी होणार, गुणवत्तेनुसार सुधारित याद्या तयार करण्यात विलंब का होत आहे, पात्र मागासवर्गीय उमेदवारांना त्यांचा घटनात्मक हक्क नाकारला जात आहे, तसेच भविष्यातील सरकारी भरती प्रक्रियेवर दूरगामी परिणाम करणाऱ्या या निर्णयाबाबत पारदर्शकता का ठेवली जात नाही, असे सवलत उमेदवारांनी उपस्थित केले आहे. हा लढा केवळ शिक्षक भरती 2022 मधील उमेदवारांचा नाही. आज या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर उद्याच्या सर्व शासकीय भरती प्रक्रियांमध्ये गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करण्याचा मागासवर्गीय उमेदवारांचा अधिकार धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न लाखो वर्तमान आणि भावी उमेदवारांच्या घटनात्मक हक्कांशी निगडीत असल्याचे ते सांगत होते. आता हे नीट समजून घ्या, मी तुम्हाला हे ऑलरेडी मुद्दे इथे समजून सांगितलेले आहे. लक्षात आले असेल तर मला कमेंटमध्ये टाका. आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी, बघा पुढे विजय वडेट्टीवार यांचं लेटर पण आलं होतं. त्या लेटरमध्ये त्यांनी सांगितलं होतं की काय 2 गोष्टी, की लवकरात लवकर कोर्टाने जर सांगितलं असेल तर सुधारित याद्या लवकर तयार करा 2022च्या. त्यानंतर पुढे बघितलं आपण तर न्यूज पण आली, लोकसत्ताला आली होती बघा न्यूज, शिक्षक भरतीच्या निवड याद्या नव्याने जाहीर करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आले होते. आता इश्यू काय होते बघा, टेट 2022 शिक्षक विभागासमोर मोठा प्रश्न याच्यासाठी आहे की पहिला मुद्दा म्हणजे काय, 2 वर्ष होतील ह्या शिक्षकांना, आता 2 वर्ष होतील शिक्षकांना शिक्षण सेवक म्हणून. आता 2 वर्षांनी सेवा केली आहे या शिक्षकांना, जवळपास 18,000 समथिंग शिक्षक आहे. या शिक्षकांच्या जर याद्या रिवाईज केल्या तर मग मोठी अडचण आहे, गदारोळ माजेल, भयंकर परिणाम होतील. मग ह्या शिक्षकांना त्यावेळेस जेव्हा लागू केलं होतं, रुजू आहेत हे शिक्षक, यांचं करायचं काय, हा प्रश्न सरकार समोर आणि शिक्षण विभागासमोर. आता निर्णय तर घ्यावा लागणार, त्यांना लक्षात घ्या. दुसरा मुद्दा काय, जर याद्या रिवाईज झाल्या तर काही शिक्षकांना संस्था बदल होऊ शकते. काही शिक्षकांना ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, त्यामध्ये पण बदल होऊ शकतो, बरोबर की नाही, याच्यात पण बदल होणार आहे, बरोबर की नाही. म्हणजे तुमचं झेडपी नागपूर होतं, आता झेडपी अमरावती होऊ शकतं, किंवा झेडपी बदलून संस्था जाऊ शकतं. परत कदाचित नवीन विद्यार्थी, बघा इथे काय, काही जुने शिक्षक आहेत, जुने नियुक्त झालेले शिक्षक जे असेल ना, नियुक्त, कदाचित त्यांना अपात्र किंवा त्यांचे निवड होणार नाही असं होऊ शकतं. कदाचित म्हणजे 100% होणारच, नवीन काही शिक्षक रुजू होऊ शकतात किंवा नवीन उमेदवार इथे रुजू होऊ शकतात, बरोबर का. रुजू होणार असेल ही सगळी प्रोसेस परत करायची आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, संस्थात्मक लेवलला त्यांचे इंटरव्ह्यू असतील, ते सगळे परत होऊ शकते. ऑलरेडी रुजू झालेल्या शिक्षकांवरती परिणाम होईल का, तर यस होणार आहे. ऑलरेडी ज्यांना रुजू होता नाही आलं, जास्त मार्क असून सुद्धा 55% निकष लावल्यामुळे त्यांची नवीन परत पद्धतीने इथे नियुक्ती होणार आहे. म्हणजे हा सगळा गोंधळ. आता ह्याला बसून नीट व्यवस्थित ऑर्गनाईज करावा लागणार आहे शिक्षण विभागाला, निर्णय व्यवस्थित घ्यावा लागणार आहे, अन्याय कोणावर होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. नाहीतर शिक्षक भरती धोक्यात काय येणार, परत कोणतेही एक वर्ग उठेल आणि आमच्यावर अन्याय झाला कोर्टात जाणार आहे. सो शिक्षण विभागाकडे अधिव्याख्याता आहे, मोठे मोठे वकील आहे, ह्या सगळ्यांचा विचार करून शिक्षण विभागाने आता योग्य तो निर्णय घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, मी काय सांगतो तुमच्यापर्यंत पोहोचत असेल मला कमेंटमध्ये टाका. महत्वाचा मुद्दा आहे हा. पुढे एक मुद्दा आहे, 55-60 निकषामुळे निवड याद्या रिवाईज कराव्या लागणार. तर रिवाईज करायच्या म्हटलं तर हा गोंधळ तुम्हाला सांगितलं ना. अजूनही काय मुद्दे याच्यात अडवतील, मी काही सांगितले काही नाही. अजून समांतर आरक्षण तुम्ही विचार करा, समांतर आरक्षण हे पण रिवाईज होणार ना, सगळेच रिवाईज होणार आहे. आता समांतर आरक्षण रिवाईज
खूप सगळे प्रत्येक पदाला इथे धक्का लागणार आहे. म्हणजे शिक्षक म्हणजे असं म्हणूया आपण जेवढे आता 100% विद्यार्थी रुजू झाले असेल ना, यापैकी माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटतंय की 60% शिक्षक ऍज इट इज राहतील, 40% शिक्षक नव्याने रुजू होतील, 40% शिक्षकांना कदाचित ह्या रिवाईज केल्या याद्या तर कदाचित तिथे अपात्र किंवा निवड होणार नाही असंही होऊ शकतं. मी शक्यतेवर बोलतोय आणि खरं ते बोलतोय, उगाच कुणाला दुखावा असं मी अजिबात बोलत नाही. त्यामुळे तटस्थपणे नीट विचार करा मी काय म्हणतोय, हे समजलं असेल तुम्हाला. आता समांतर आरक्षण हे सगळ्याच गोष्टी कराव्या लागणार रिटर्न बघा, भरपूर सारे मॅटर आहेत बरं. आता हे झालं, पण दुसरा मुद्दा अजून लक्षात घ्या की महाराष्ट्र मंत्रिमंडळाने महत्वाचा निर्णय रिसेंटली घेतला होता. काय निर्णय घेतला होता? कॅटेगरीच्या उमेदवारांना ओपनच्या जागा मिळणार नाही. कसे मिळणार नाही? त्याला 7 निकष होते. 7 निकष मी तुम्हाला सांगितले होते, त्यातले काही मुद्दे तुम्हाला सांगतो. जर कॅटेगरीच्या उमेदवारांनी जर सवलत घेतली असेल, सवलत घेतली सुरुवातीलाच, म्हणजे जसं की पूर्व परीक्षा असेल किंवा एखाद्या एक्झाम मध्ये सवलत घेतली असेल, वयाची सवलत घेतली असेल. दुसरं म्हणजे वयानंतर काय अटेम्प्टची सवलत घेतली असेल. तिसरं म्हणजे काय, चाळणी परीक्षेला त्याचा कट ऑफ जर ओपन मधूनच जात असेल, बरोबर आहे, तर हे सगळे मुद्दे लक्षात घेतले कट ऑफचे. त्यानंतर चौथा मुद्दा, त्यांनी जर डॉक्युमेंट त्याच्याकडे नसेल, डॉक्युमेंट नाही, तर अशा वेळेस ह्या उमेदवारांचा विचार ओपनच्या जागांसाठी केला जाणार नाही. किंवा ते मुद्दे तुम्हाला मी पाठीमागे क्लिअर आउट केलेले आहे, व्हिडिओ घेतलेला मी. सो मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला, वयाचा फायदा घेतला, अटेम्प्ट घेतला, कट ऑफ घेतला, नाही का, जसं आता शिक्षक भरती झालं होतं. सो त्या विद्यार्थ्यांचा विचार हा मेन्स मध्ये किंवा सिलेक्शन मध्ये कॅटेगरी मधूनच होईल, ओपन मधून होणार नाही. जर ओपनच्या निकषामध्ये तुम्ही बसत नाही, एज मध्ये बसत नाही, 38 वय पाहिजे ओपन पर्यंत, तुमचं 40 वय, तुम्ही बसणार नाही ओपन मध्ये, तुमचा कट ऑफ हा ओपन मधून आलाच नाही, कॅटेगरीतून आला, तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्येच विचार होईल. त्यानंतर तुम्ही अटेम्प्ट जे होते, युपीएससी जसे अटेम्प्ट बघा, युपीएससीला 9 अटेम्प्ट कॅटेगरीला आहे आणि 6 अटेम्प्ट ओपनला आहे, बरोबर की नाही. मग तिथे अटेम्प्ट तुम्ही जर कॅटेगरीचं डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर आणि वय जास्त असेल तर तुम्ही कॅटेगरीमधून कन्सिडर केलं जाणार आणि तुम्हाला, म्हणजे असे सगळे निकष तुम्ही लक्षात घ्या. ओपन मधून तुमचा विचार केला जाणार लक्षात घ्या. हे डिटेल्स त्यांनी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता आणि परत ह्या निर्णयाला स्थगिती दिल्याचं कारण सांगितलं की जे अधिव्याख्याता आहे त्यांचा ओपिनियन ते घेणार आहे आणि वित्त व न्याय विभागाचं ओपिनियन ते घेणार आहे, त्यामुळे स्थगित आहे. जे तिथे गोंधळ झाला होता, मग कॅटेगरीच्या उमेदवारांनी भरपूर सारी मागणी केली होती. अशा पद्धतीने कसं करू शकतात तुम्ही? एमपीएससी मध्ये जे काही नियम आहेत ते ऑलरेडी लागू आहेत. फक्त हे आता शिक्षक भरती जी झाली ना, हा गोंधळ आहे ना, आता हा कसा सॉल्व्ह करायचा, हा मोठा प्रश्न शिक्षण विभागासमोर आहे, मंत्रिमंडळांसमोर आहे, सरकार समोर आहे. त्यामुळे इथे आता त्यांना दुखवणं फार महागात पडणार, लक्षात घ्या. दुखवणं इन द सेन्स न्यायाच्या कचाट्यात, न्यायाच्या कायद्यात बसून सगळे निर्णय व्यवस्थित घ्यावे लागले. आतापर्यंत घेत आले होते का? मग हे कसं झालं, एवढा सगळा गोंधळ का झालाय बरं? सगळं लक्षात घ्या. आणि मग 2025 भरती धोक्यात का म्हटलं मी तुम्हाला, जर हे ऍज इट इज जर कंटिन्यू झालं तर मात्र गोंधळ होऊ शकतो. गोंधळ म्हणजे शिक्षक भरती 2025 ची परत कॅटेगरीच्या उमेदवारांना धोक्यात येऊ शकते, किंवा यासाठी निकष काय लावायचे हे सुद्धा त्यांना ठरवावे लागणार आहे 2025 ला पण. सो ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असणार आहे. हे सगळे मुद्दे तुमच्यापर्यंत मी पोहोचवले, कळले का तुम्हाला, समजले का तुम्हाला? मला कमेंटमध्ये टाका. अजून बरेचसे मुद्दे यातनं क्रिएट होतात, भरपूर मुद्दे आहेत, याच्यावरती डिस्कशन खूप जास्त होऊ शकतं. खूप जास्त GR त्याचा अर्थ लावायला गेलो तर खूप काही बाहेर पडतंय. पण हे सगळे निर्णय आता सरकारला, शिक्षण विभागाला, मंत्रिमंडळाला घेऊनच 2025 ची भरती पण कंटिन्यू करायचं आहे. 2022च्या विद्यार्थ्यांना सुद्धा योग्य तो न्यायाच्या कचाट्यात बसून, म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेला न्याय जो निर्णय दिला त्याच्या आधारे, त्याचा योग्य तो आधार घेऊन, योग्य तो त्याचा काय समज घेऊन त्यांना हा निर्णय घ्यावा लागणार आहे. फक्त 2025 मध्ये 25 ची भरतीसाठी लवकरात लवकर हे निर्णय घ्यावेत, जेणेकरून 25च्या भरतीत काही गोंधळ नको व्हायला आणि धोका नको तयार व्हायला. लक्षात घ्या, शिक्षक भरती 22 निवड याद्या रिवाईज कराव्यात का? तुम्हाला काय वाटतं सांगा. मंत्रिमंडळ आरक्षण नवीन नियमावली लागू करावी का? तुम्हाला काय वाटतं सांगा. 55-60 निकष, 60% निकष 2025 भरतीपर्यंत लागू करावा का? आता मी हे प्रश्न तुम्हाला विचारले, ऑलरेडी सरकार निर्णय घेणार आहे, ऑलरेडी शिक्षण विभाग निर्णय घेणार आहे, ऑलरेडी काही निर्णय झालेले आहेत, पण अजून येत नाही. जसं रिवाईज करावं कसं, हो, पण होत नाहीये.
काय गडबड आहे तुम्हाला सांगितली. त्यानंतर मंत्रिमंडळाचा नवीन नियम का लावते, मंत्रिमंडळ का विचार करते बरं हे. बरं मंत्रिमंडळाला सजेशन देणारे कोणी प्रशासकीय अधिकारीच बसलेत ना, तुमच्या आमच्यातनं स्पर्धात्मक परीक्षेतून जाऊन बसलेले अधिकारी ते त्यांना सांगत असतात ना, सजेशन देत असतात ना. म्हणून हा पण प्रश्न मी तुम्हाला विचारला आहे. आणि 55-60% निकष ह्या दोघांच्या आधारे मग 25ला लागू होईल का, तो काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं असू शकतं, प्रत्येकाने व्यक्त व्हा आणि मुक्त व्हा. मी तुम्हाला नेहमी सांगतो हे अरे तुरे नाही, आपल्याला व्यक्त व्हायचे, मुक्त व्हायचे. माझा तुमच्या अभ्यासानुसार तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशाच प्रकारचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि एक मेंटॉरची बॅच चालू होती, ज्यांना अपेक्षित त्यांनी जॉईन करा. अदरवाईज आपल्या टीमला कॉल करून माहिती घेऊ शकता, ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच पण जॉईन करू शकता. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.